ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमोचा 9वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये मेच्या या तारखेला येणार। नेमकी काय अपडेट समोर आली आहे, नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पैसे खात्यावरती येणार असल्याची माहिती आलेली आहे। सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याला हप्ता लेट मिळाला तर त्यांना 2,000 रुपये बोनस मिळेल का? म्हणजे नमोचे 1,000 रुपये वाढून पीएमचे 1,000 रुपये वाढून म्हणजे 3+3 म्हणजे 6,000 रुपये मिळेल का, असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधून उपस्थित केला गेला जात आहे। तर ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज 6,000 रुपये एकत्र जमा होण्यास सुरुवात। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 3,000 रुपये असे एकत्रित 6,000 रुपये आज मिळण्यास सुरुवात झाली आहे। ज्या हप्त्याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होता तो निधी आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जात आहे। आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे नेतृत्व या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील की परवा पैसे येतील असा प्रश्न अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, परंतु त्या सर्व बातम्यांना आता पूर्ण विराम मिळाला आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज खऱ्या अर्थाने 6,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून कोणत्याही शेतकरी बांधवांना आता अधिक काळ चिंता करायची गरज उरलेली नाही। म्हणजेच 3+3 6,000 रुपये आज किंवा उद्या तुमच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे कोणतीही चिंता करायची गरज नाही। पण मग प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आज प्रश्न आहे की मेच्या कोणत्या तारखेला व कोणत्या दिवशी येणार पैसे, तर ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। एकंदरीत आता आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये आज जमा होत आहेत। जर तुम्ही जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचे खाते या बँकमध्ये असेल तर तुमची प्रतीक्षा आज संपणार आहे। नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज एकत्रितपणे जमा होत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले पाहायला मिळत आहे। मात्र लक्षात ठेवा की सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येत नसून जे शेतकरी खरोखर पात्र आहे त्यांच्या खात्यात हा निधी आज सोडला जात आहे। बँकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या प्रमुख बँकमध्ये आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँकाचे ग्राहकांनी आज मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांचे खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहेत त्यांच्यासाठी DBT प्रक्रिया अधिक वेगाने पार पडत आहे। तुमचे खाते यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर आज तुम्ही तुमचे बँक स्टेटमेंट किंवा मोबाईल मेसेज नक्की तपासावा। धन्यवाद।